मंडणगडमध्ये न्यायालयाच्या नूतन इमारतीचं आज उद्घाटन होत आहे। दिवाणी आणि फौजदारी नूतन इमारतीचं उद्घाटन पार पडतंय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरन्यायाधीश या कार्यक्रमाला उपस्थित आपण ही दृश्य पाहतो। या ठिकाणी उद्घाटन होत आहे। मंडणगडमध्ये न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन होत आहे आणि अत्यंत अभिमानाचा क्षण आहे। दिवाणी आणि फौजदारी नूतन इमारतीचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे। सरन्यायाधीश या ठिकाणी भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं, या नूतन इमारतीचं उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। रत्नागिरीतील मंडणगड येथे दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या आदरणीय गवई साहेबांसोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य न्यायमूर्ती, त्याचप्रमाणे संग्राम देसाई ही सर्व मान्यवर मंडळी त्या पुतळ्याचं आणि त्या पुतळ्याचं अनावरण करण्याच्या अनावरणशिलेकडे जात आहे। न्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी मंडणगडमध्ये न्यायालयाच्या नूतन इमारतीचं आज उद्घाटन या ठिकाणी पार पडतंय। दिवाणी आणि फौजदारी नूतन इमारतीचं उद्घाटन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरन्यायाधीशांची उपस्थिती या कार्यक्रमाला, मंत्री उदय सामंत सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। गृहराज्यमंत्री योगेश कदम। रत्नागिरीतील मंडणगड येथे दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन हे पार पडत आहे आणि या ठिकाणी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन पार पडलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत या ठिकाणी उपस्थित आहेत। या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ पार पडतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या ठिकाणी आता मंडणगडमध्ये न्यायालयाची नूतन इमारत, त्याचं उद्घाटन हे पार पडतंय। दिवाणी आणि फौजदारी नूतन इमारतीचं उद्घाटन पार पडत आहे। आताचे आपण हे दृश्य पाहतो। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी मंडणगडमध्ये दिवाणी आणि फौजदारी नूतन इमारतीचं उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडताना आपण पाहतोय। त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सुद्धा उपस्थित आहेत। मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा शुभारंभ पार पडतोय। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते या न्यायालयाची नूतन इमारतीचं उद्घाटन या ठिकाणी पार पडतोय। आपण हे दृश्य पाहतोय। रत्नागिरीतील मंडणगड येथे दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं या ठिकाणी उद्घाटन हे पार पडत आहे। सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। तर मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। दिवाणी आणि फौजदारी नूतन इमारतीचं उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते
पार पडते. आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती या कार्यक्रमाला. भव्य अशी ही इमारत उभारण्यात आलेली आहे. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर सुद्धा या ठिकाणी या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.